नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण कळस कृषी प्रदर्शन संगमनेर येथे कॅन बायोसिसचा लाईव्ह क्रॉप डेमो तयार केलेला आहे। इथे कांदा पिकामध्ये आपण डाव्या बाजूला जे क्षेत्र बघताय इथे कॅन बायोसिसची पीओपी गेलेली आहे। तसेच रोपाचे 13, 11, 18 आणि 10, 40, 10 हे प्रोडक्ट स्प्रे मधून गेलेले आहेत। तर कांद्याची मान किंवा नाळ जाड असल्यानंतर कांद्याची साईज मिळते सर्वांना माहिती आहे, परंतु त्याच्यासाठी खूप प्रयत्न करूनही खूप खर्च होतो, परंतु ते मिळत नाही। पण कॅन बायोसिसची पीओपी वापरल्यानंतर तुम्हाला ते दिसतं। जसं की मी आता तुम्हाला दाखवतो, हा एक कांदा तुम्ही बघू शकता, 61 दिवसांचा कांदा आहे। तर आज आपण इथे कॅन बायोसिसची पीओपी गेलेली आहे। याच्यामध्ये CM33 शुभारंभ डोस आणि त्याचबरोबर स्प्रे मधून 13, 11, 18 आणि 10, 40, 10 हे रोपाचे प्रोडक्ट्स गेलेले आहेत। परंतु आता इथे शेजारी उजव्या साईडला तुम्ही जे बघताय ह्या बेड पर्यंत आपण कॅन बायोसिसची पीओपी दिलेली आहे, परंतु इथे दिलेली नाही। पण आपण जे नेहमी म्हणतो की बॅक्टेरियाचा इफेक्ट त्याच्या शेजारच्या बेडवर दिसतो, तर तुम्ही बघू शकता याच बेडला इथे ट्रीटेड आहे आणि इथे त्याचा फक्त इफेक्ट आलाय। तर हे बघू शकता, इथे आपण ह्या बेडला ट्रीटमेंट दिलेली नाही, परंतु कांद्याची साईज इफेक्ट आलाय। परंतु याच बेडला पलीकडच्या बाजूला जिथे ट्रीटमेंट अजिबातच पोहोचलेली नाही, तुम्ही त्याचा फरक दाखवतो। रॅन्डमली आपण हे घेतलेले आहेत, तर बघू शकता। मी अजून एखादा घेतो। फरक बघा, ट्रीटेड त्याच्यानंतरचा हा कांदा जिथे ट्रीट केलेला नाही, परंतु कॅन बायोसिसची ट्रीटमेंट पोहोचली आहे आणि इथं अजिबातच नाही। तर माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, कॅन बायोसिसची ट्रीटमेंट वापरा। त्याचबरोबर रोफाचे जे प्रोडक्ट्स आहेत 13, 11, 18 आणि 10, 40, 10 त्याचाही वापर करा। कांद्याची साईज मिळवा, कॅनोपी आणि पातीची संख्याही चांगली होते आणि त्याचबरोबर उत्पादनात खूप चांगली वाढ मिळते। धन्यवाद।